राज्यमंत्री पंकज भोयर आपल्यासोबत आहेत. भाऊ काय सांगाल, आज शेगावला आलं, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, काय मागितलं, काय सांगले? आज या ठिकाणी शेगावला उत्कृष्ट बँक स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ होता. त्यानिमित्त शेगावला यायचं होतं. आल्यावर या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाकरता आलो होतो. महाराजांपुढे हेच की सरकारच्या मार्फत चांगल्यात चांगल्या आणि गरजू गोरगरीब लोकांकरता कामं झाले पाहिजे, चांगल्या योजना ह्या खालपर्यंत राबविल्या गेल्या पाहिजे आणि सरकारची मदत ह्या समाजातल्या गोरगरीब आणि गरजू लोकांना झाली पाहिजे, हे साकडं महाराज. आजपासून 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे. दरवेळेला आपण कॉपी मुक्त अभियान राबवतो. नेमकं यावेळेला काय कॉपी मुक्तसाठी काय करणार? राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला 100 दिवसाच्या आराखड्याच्या याच्यामध्ये देखील आणि या राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवून चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय आनंददायी वातावरणात 12वीच्या आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या पाहिजे याच्याकरता हे अभियान तयार करण्यात आलं आहे. आज याची सुरुवात झाली. 12वीचा आज इंग्रजीचा प्रथम पेपर होता. त्यानिमित्तानं आज एका केंद्रावर मी भेट देखील दिली. जवळजवळ 15 लाख विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसलेले आहेत आणि 3373 केंद्र परीक्षेची केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा चालतील. कॉपी आढळली तर तुम्ही FIR करणार आहात असं म्हटलं होतं, नेमकं काय आहे? नाही, अशी काही ठिकाणी चुकून काही घटना होतात, त्याच्यावर आळा घालण्याकरता ह्या पद्धतीचं हे केलं आहे. पण मला अपेक्षा आहे की अशी घटना कुठेही घडणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाणी प्यायला नाही, स्वच्छता नाही किंवा टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, ते कसं तुम्ही विद्यार्थ्यांना कसं पुरवणार आहात? सगळ्या केंद्रांवर स्वच्छतागृह आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आपण जर का स्पेसिफिक काही नावं दिलं तर त्या ठिकाणी त्या पद्धतीची ऍक्शन घेता येईल. आज सकाळीच एक बुलढाण्यातलं जिल्हा परिषदचं केंद्र आहे, त्या ठिकाणी अशाच प्रकारची अस्वच्छता आहे आढळली आहे. पालकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, तिथं पाणी नाहीये, अस्वच्छता वगैरे सगळं आढळलं. त्याबद्दलची तक्रार अजूनपर्यंत आमच्याकडे आली नाही. तक्रार मिळाल्यावर तातडीने त्याच्यावर ऍक्शन घेण्यात येईल. तर हे होते राज्यमंत्री पंकज भोयर. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.